नमस्कार मंडळी. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्या अद्भुत सामन्याचं विश्लेषण करण्यासाठी आज आपण भेटलेलो आहोत. तर मॅच सुरू झाल्यानंतर पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग केली. बॅटिंग करताना त्यांनी 20 षटकात 243 धावा केल्या, 5 विकेट बाद. गुजरात टायटनने त्यांना रिस्पॉन्स करताना 20 षटकात 232 धावा केल्या. त्यांच्या पण 5च विकेट गेल्या आणि फक्त 11 रनने पंजाब किंग्स जिंकली. सामन्यात सगळ्यात जास्त रन केले श्रेयस अय्यरने. काय अफलातून बॅटिंग केली त्याने. शशांकने 16 ते 17 बॉलमध्ये 41 रन केले आणि त्याचा परिणाम मॅचच्या रिझल्टमध्ये नक्की झाला. त्याने श्रेयस अय्यरला सेंचुरी करून दिली नाही, पण त्याचा भरपूर उपयोग पंजाब किंग्सला जिंकण्यात झाला. पाठलाग करताना जीटीने सर्वोच्च धावसंख्या केली, 232ला 5. ही आय थिंक त्यांची सगळ्यात जास्त स्कोर आहे. जीटीने आयपीएलच्या एका डावात 16 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. वाव. सगळ्यात जास्त श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर आपल्याला बोललं पाहिजे. श्रेयस अय्यर धमाकेदार सुरुवात केली. पहिली विकेट पंजाबने लवकर गेली होती. प्रभसिमरन सिंग हा एक नंबरचा टोलला आहे. त्याला सचिनने काय त्याची वाहवा केली तर लगेचच तो चंद्रावर जाऊन बसलाय. पण आता असं वाटतं की त्याला खाली खेचण्याची गरज आहे. कारण पंजाबने रिटेन करून सुद्धा त्याच्या फॉर्म मध्ये काही फरक पडलेला नाही. तो वर्षातून एकच फक्त चांगले खेळ करतो. त्याला होम टीम सारखा, जसा मुंबईने अर्जुन तेंडुलकरला ठेवलाय तसाच प्रभसिमरनला पंजाबने ठेवलाय. सॉरी फॉर माय मिस्टेक्स. शशांकच्या आत्मविश्वासाचा खरंच फायदा झाला त्यांना. शशांकने धमाकेदार सुरुवात केली. स्टॉनिस आउट झाला हे पंजाबच्या पथ्यावरच पडलं. त्याने धमाकेदार सुरुवात करून फक्त 16-17 बॉलमध्ये 40-44 रन केले. त्याचा फायदा पंजाबला नक्कीच झाला. अर्शदीप सिंगने काढलेली सगळ्यात महत्वाची विकेट म्हणजे लेफ्ट हँडेड बॅट्समन साई सुदर्शनची. तो आउट झाला म्हणून जीटीला स्कोर करता नाही आला. नाहीतर तो असता तर त्याने नक्कीच, तो एकदम मक्खन सारखा खेळत होता, एकदम सेट झाला होता. आणि अर्शदीप सिंगने श्रेयस अय्यरला सांगितले सुद्धा की रिव्हर्स स्विंग होतोय तर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर टाका. आणि श्रेयस अय्यरने त्याचं ऐकलं. हा त्याचा प्लस पॉइंट. कॅप्टन म्हणून फक्त इन्स्ट्रक्शन देणे नाही तर दुसरं आपल्या टीममेटचं ऐकून त्याच्यावर अंमलबजावणी करणं पण गरजेचं असतं. त्यांनी लगेच वैशाखला आणलं. वैशाखला 13व्या ओव्हरपासून इम्पॅक्ट सब म्हणून आणला आणि त्याने खरंच इम्पॅक्ट केला. त्याने केलेल्या गोलंदाजीमुळे पंजाब किंग आज जिंकलंय. कारण त्याने निदान 2-3 सिक्स तर वाचवल्यात. आय थिंक एका पॉइंटला पंजाबने जीटीला फक्त 13 ते 14 बॉलमध्ये सिंगल किंवा डॉट हेच करून दिलं. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर टाकताना किती वाईट आणि किती रिव्ह्यूज घेतले, पण तरी सुद्धा त्यांनी ती लाईन सोडली नाही आणि त्याचा फायदा वैशाखला नक्कीच झाला. त्याला खरंच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून युटिलाइज करण्यात आलं. रुदरफोर्डने खूप प्रयत्न केला पण त्याला आउटसाइड ऑफ स्टंप काही लेफ्ट साइडेडला मारता आलं नाही. त्याला त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये, सेकंड लास्ट ओव्हरमध्ये जेव्हा जीटीचा टोलला तेव्हा ती आला, त्याने जेव्हा ती सिक्स मारली त्याच्यावरून त्याला थोडंसं काहीतरी समजलं असेल, पण त्याचा काही जास्त उपयोग त्याला झाला नाही. जीटीच्या डावाचं विश्लेषण करताना सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हा कॅप्टन त्यांचा शुभमन गिल. त्याने सुरुवात तर धडाकेबाज केली होती, पण मॅक्सवेलने त्याची विकेट काढली. मॅक्सवेलने आजच्या सामन्यात केलेलं एकच चांगलं काम ते म्हणजे गुजरातच्या कॅप्टनची विकेट काढली. त्याने दोन्ही कॅप्टनची विकेट काढली. पहिल्या बॉलला आउट होऊन श्रेयस अय्यरची आणि पहिल्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सच्या कॅप्टनची शुभमन गिलची. अशा रीतीने मॅक्सवेलने दोन्ही कॅप्टनच्या विकेट काढल्या. जास्त धावा देणे आणि जास्त धावा करून देणे आणि
क्षेत्ररक्षणातले गाफीलपणा याच्यामुळे जीटीला महागात पडलाय. जीटीने बरेचसे मिसफिल्डिंग केली. एक कॅच सोडला. अर्शद खानने सिंपल कॅच सोडला. त्याचा फायदा पंजाबला झाला. ड्यू फॅक्टर वॉज इम्पॉर्टंट. ड्यू फॅक्टरमुळे थोडंसं बॉलर्सला प्रॉब्लेम झाला. बट 10 ओव्हर नंतर सेकंड इनिंगमध्ये अंपायर कॅन ॲड अ न्यू बॉल. सो दॅट बेनिफिट इज ऑलरेडी seeing in the match. Bowlers are coming into the second innings, mostly because of the new ball. वैशाखने चांगली बॉलिंग केली हे तर मानायलाच पाहिजे, पण नवीन रूल्समुळे पण बॉलर्सना थोडा फायदा होतोय. दोन्हीकडे इम्पॅक्ट प्लेअर यूज झाले. वैशाखने खरंच इम्पॅक्ट प्लेअरची कामगिरी केली आणि रुदरफोर्डने कामगिरी करायचा प्रयत्न केला जीटीसाठी, पण त्याचा काही जास्त फायदा झाला नाही. तर त्याला तो 11 रन शॉर्टच राहिला. हा सामना विचित्र होता. म्हणजे 13-14 ओव्हर पर्यंत जीटी वॉज लुकिंग लाईक की दे विल रन अवे. फक्त 12-13चाच रन रेट पाहिजे होता आणि कन्सिडरिंग 240 रन केलेत, 12चा रन रेट शेवटच्या 7 ओव्हरमध्ये वॉज क्वाईट इझी. आणि त्यांचा फेमस बॅट्समन बटलर खेळत होता, इंग्लंडचा कॅप्टन, आणि त्याने अक्षरशः इझी मारलं असतं, पण त्याला स्ट्राईकच मिळाला नाही, कारण रुदरफोर्डच खेळत होता वैशाखच्या ओव्हर आणि आउटसाइड ऑफ स्टंप टाकून सगळ्यांना फसवलं त्याने. हा सामना खूपच मुश्किल होता बॉलरसाठी. तरी सुद्धा चहलने 3 ओव्हरमध्ये भरपूर मार खाल्ला नेहमीप्रमाणे, आणि त्याला बँगलोरचीच आठवण झाली. सेम हॅपन टू अदर बॉलर्स ऑफ जीटी ऑल्सो. So GT had a RCB bowler, Mohammad Siraj, who scored I think 50 with his 4 overs. आणि प्रसिद्ध कृष्णा राजस्थानकडून आलेला, त्याला पण भरपूर मार खाल्ला. त्याने पण आय थिंक 3च ओव्हर टाकल्या. पण त्यांच्याकडे लेफ्ट आर्म स्पिनर साई किशोर याने चांगली गोलंदाजी केली आणि एका वेळेस त्याने 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. त्याचा फायदा झाला जीटीला टू रिस्ट्रिक्ट पंजाब बिलो 250. पण तरी सुद्धा पंजाबचा 240 स्कोर काही कमी नव्हता. मेनली ज्या प्रकारे काल आशुतोष खेळला, आज त्याचा मित्र, पार्टनर इन क्राईम लास्ट इयरचा, काय त्याचं नाव, हा, शशांक सिंग. तो शशांक सिंगने पण चांगली बॅटिंग केली आणि त्याचा फायदा झाला पंजाबला. श्रेयस अय्यरने सेंचुरी नाही केली, पण श्रेयस अय्यरसाठी गेले काही 6-7 महिने खूपच चांगले गेलेत. मुंबईसाठी चांगली बॅटिंग करत होता. त्याने टी टुर्नामेंट जिंकली, वन डे टुर्नामेंट जिंकली, आणि आता वन डे टुर्नामेंट जिंकली नाही, पण चांगली बॅटिंग करत होता. आय थिंक क्वार्टर सेमीज पर्यंत मुंबई पोहोचली होती, आणि त्याच्यामुळे त्याचा फॉर्म चांगला होता IPL मध्ये येताना, आणि इव्हन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण तो चांगलाच खेळत होता. पण आज त्याने अफलातून बॅटिंग केली, खूप सिक्सेस मारले. आय थिंक 16 सिक्सेस मारले पंजाबच्या इनिंगमध्ये. दॅट वॉज क्वाईट डिफिकल्ट टू डायजेस्ट. बॉलर्सनी काही केलंच नाही. म्हणजे 20 ओव्हर मधले 16 सिक्सेस आहेत 20 ओव्हरमध्ये. वाव. असा हा झालेला सामना तुम्हाला रोमांचक तर वाटलाच असेल, पण ऐतिहासिक पण होऊन बसलाय. कारण ह्या ग्राउंडवर आय थिंक 250 स्कोर तरी पार असला पाहिजे, आणि तो पण ऑपोजिशन टीम कॅन चेस डाऊन. तर नेक्स्ट मॅच आहे जीटीची मुंबई बरोबर. आय होप दे विल स्कोर 250 प्लस टू रिस्ट्रिक्ट जीटी अर्ली. Thank you very much for watching my video. Like and subscribe to my channel. Hopefully we will meet tomorrow once again. Thank you. Bye.